नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. बैल धुताना विजेचा धक्का, एकाला वाचवायच्या प्रयत्नात दोघांचाही करुण अंत. 2 वर्षाचा संसार क्षणात संपला. वाहने धुण्याच्या सर्व्हिसिंग गनने गाई म्हशींच्या गोट्यात जनावरे धुताना विजेचा धक्का लागल्याची दुर्दैवी घटना कोल्हापुरात घडली आहे. या घटनेत दोघांना जागीच आपला जीव गमवावा लागला आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हुपरी इंगळी रस्त्यावर धनाजी खेमलापुरे यांच्या गोट्यात हा प्रकार घडला. हुपरी पोलिसांनी दोघांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. बुधवारी 4 मार्च रोजी सायंकाळी 5च्या सुमारास खेमलापूरच्या गोठ्यात बैल धुण्याचे काम नेहमीप्रमाणे सुरू होतं. यावेळी विद्युत मशीनमधून तीव्र धक्का बसल्याने धीरज सहदेव नाईक वय 28 राहणार विठ्ठल चौक हुपरी मूळ भोज तालुका निपाणी आणि भगवान खंडू सोनवणे वय 65 राहणार गणेशमाळ हुपरी हे दोघे जागीच ठार झाले. 100हून अधिक जनावरांच्या या गोट्यात नेहमीप्रमाणे सर्व्हिसिंग मशीनने जनावरे धुण्याचे काम सुरू असतानाच ही दुर्घटना घडल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. खेमलापुरी यांचे भाचे असलेले धीरज नाईक हे विद्युत मोटर आणि सर्व्हिसिंगने बैल धुत होते. अचानक मशीनमधून जोरदार विद्युत प्रवाह उतरल्याने धीरजला धक्का बसून ते खाली कोसळले. तेथेच काम करीत असलेले भगवान सोनवणे यांनी धीरजला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनाही तीव्र शॉक बसला आणि तेही जागेवर पडले. बैलांनाही विजेचा धक्का बसला असता मात्र त्यांनी उडी मारून आपला जीव वाचवल्याचे सांगितले जात आहे. मामा धनाजी खेमलापुरी यांनी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोक धावून आले आणि त्यांनी विद्युत पुरवठा बंद केला. दोघांनाही हुपरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच दोघांना मृत घोषित केले. रात्री उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह नातेवाईकांना सोपवण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे. धीरजचा 1.5-2 वर्षाचा संसार उद्ध्वस्त. धीरज नाईक याचा विवाह 1.5 ते 2 वर्षापूर्वी गंगानगरमधील अशोक खांडे यांच्या मुलीशी झाला होता. विठ्ठल मंदिर परिसरात पत्नीसह राहणारे धीरज हे जनावरांवर जीवापाड प्रेम करणारे होते. लहानपणापासून मामांच्या गोट्यात धुलाई, स्वच्छता आणि देखभाल करणारे धीरज बैल शर्यतीतही सक्रिय होते. शेजारच्या कुक्कुटपालन केंद्रातही काम करणारे धीरज मनमिळावू असल्याने पंचक्रोशीत ओळखले जात होते. निधनाची बातमी समजताच पत्नी आणि सासूचा आक्रोश उपस्थितांना हेलावून टाकणारा होता. आई वडील, मोठा भाऊ आणि मित्रांनी शोक व्यक्त केला. भगवान यांनी केलेला प्रयत्न बेतला जीवावर. गोठ्यातील ज्येष्ठ कामगार भगवान सोनवणे हे दुपारी कामाला आले होते. त्यांचा सक्का भाऊ विष्णू सकाळी काम आटपून गेला होता. भगवान संध्याकाळी घराकडे जाण्याच्या घाईत धीरजला मदत करण्यासाठी गेले आणि मृत्यूच्या दाढेत सापडले. यामुळे त्यांच्याही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांचा रुग्णालयाबाहेर आक्रोश पाहून उपस्थितांचे डोळे भरून आले होते. दरम्यान या घटनेने ग्रामीण भागातील विद्युत सुरक्षतेवर प्रश्नचिन्ह उमटलं आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.